चितावणीखोर विधानामुळे राम सातपुतेंविरोधात नव्याने अहवाल पाठवण्याच्या सूचना। सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलेल्या कथित जातीय चितावणीखोर विधानांमुळे आदर्श आचारसंहिता भंग झाल्याबाबत आचारसंहिता नियमावलीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार नव्याने अहवाल पाठवण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। त्यानुसार सातपुते यांच्याकडून झालेल्या आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुन्हा नव्याने अहवाल पाठवण्यात येणार आहे। राम सातपुते यांनी निवडणूक प्रचार काळात सोलापुरात मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघाले आहेत असा सनसनाटी आरोप केला होता। या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी संघटना आणि व्यक्तींनी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती। त्याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी सातपुते यांच्या संबंधित आक्षेपार्ह विधानाची चित्रफित मागून पडताळणी केली असता त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचा निषेधार्थ निष्कर्ष काढण्यात आला। त्यानुसार पुढील कारवाईसाठी निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला होता। याशिवाय निवडणूक काळात पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोलापुरातील जाहीर सभेत बोलताना सोलापुरात नई जिंदगी चौक व शास्त्रीनगर आदी मुस्लिम बहुल भागात 50,000 बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता। त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल ही तक्रारी प्राप्त झाल्या असता निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देवेंद्र कोटे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी पुढील कारवाई होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला आहे। दरम्यान भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात पाठविलेला अहवाल आचारसंहिता नियमावलीतील मार्गदर्शक सूचनानुसार पाठवण्यात आला नव्हता। त्यामुळे हा अहवाल आचारसंहिता नियमावलीतील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुन्हा नव्याने पाठवण्यात येणार आहे। निवडणूक आचारसंहिता प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी ही माहिती दिली।